पहिल्या प्रथम मी हे सांगू इच्छितो की ती जी संबंधित संस्था आहे ती शाळा नाही तर ती पूर्व प्राथमिक शाळा आहे आणि आपल्याकडं शालेय शिक्षण विभागाचं जे आम्हाला काम दिलेलं आहे एखाद्या संस्थेला अधिकृत किंवा अनधिकृत ठरवण्याचं, ते आम्ही पहिलीपासून पुढच्या शाळांचं अनधिकृत असेल तर आम्ही घोषित करतो. अशा प्रकारे अंबरनाथ तालुक्यामध्ये मी आत्तापर्यंत 10 शाळांवर अनधिकृत म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यापैकी तीन शाळा बंद झालेल्या आहेत. सर अजूनही काही शाळा सुरू आहेत ना सर, विद्यार्थी त्या शाळेमध्ये जात आहेत, त्यांच्या भवितव्याचं काय पुढे? कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत, माहिती बालकांचा शिक्षणाचा अधिकार 2009च्या, तर त्याच्यामध्ये जी हायस्ट तरतूद दिलेली आहे सेक्शन 18 मध्ये की अनधिकृत शाळा सुरू करणं 1 लाख रुपये दंड आणि त्याच्यानंतर प्रत्येक दिवसासाठी 10,000 दंड आणि माननीय आयुक्त शिक्षण यांच्या निर्देशानुसार आम्ही त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करतो. माहीत नाही असं म्हणत नाही मी, ती प्री स्कूल आहे आणि प्री स्कूल हे शालेय शिक्षण ह्या डेफिनेशनमध्ये आत्तापर्यंत त्याच्याबद्दल आम्हाला कुठले निर्देश नाही आहेत. शिक्षणाधिकारी सरांनी मला त्याचा अहवाल सादर करायला सांगितलेला आहे, त्याच्यानुसार मी अहवाल सरांना सादर करणार आहे. शाळांची संख्या आपल्याकडे असते, प्री स्कूल बाबत आपल्याला तसे कुठल्याही सूचना नाहीत, त्यामुळे प्री स्कूलची संख्या आपण सांगू शकत नाही. किमान शालेय शिक्षण विभाग त्याला परवानगी देत नाही. आम्ही शालेय शिक्षण विभाग प्रीस्कूलला परवानगी देतो. आता माझं जेवढं मॅन्डेट आहे मला शालेय शिक्षण विभागाचा, मग पहिलीपासून पुढच्या वर्गांचा जबाबदारी माझी आहे आणि ती मी पार पडत आहे. आता माझे जे मॅन्डेट आहे त्याच्यामध्ये मी करतो आहे काम. आता शालेय शिक्षण विभागामध्ये पहिलीपासून पुढच्या विद्यार्थ्यांसाठी मला काम करण्याचा मॅन्डेट मला दिलेला आहे आणि त्याच्यानुसार मी काम करतोय.